नाना पुरुदंड. मी श्री नाना पुरुदंड सांगू इच्छितो. आमच्या विरुद्ध तक्रार करणारे नरहरी खंडागळे हे स्वतः एक विक्षिप्त व्यक्तिमत्व असून आमच्या कुटुंबियांना होणारा मनस्ताप अतिशय वाढला आहे. आमच्यावर सुरू केलेला खटला यांनी लवकरात लवकर मागे घ्यावा, अन्यथा आम्ही अब्रू नुकसानीचा दावा ठोकू. खंडागळ्यांची तक्रार काय नेमकी ती कळतच नाहीये. पण पत्ता दिलाय. अहो, मी त्या माणसाला पण भेटलो ज्याने मृत्युंजय बंगल्यात काहीतरी चित्र विचित्र गोष्टी घडतात अशी तक्रार केली होती. नरहरी खंडागळे. काय झालं? काही नाही. नक्की? चेहरा का फाडून बसलास? सगळं ठीक आहे ना? नाही. काय झालं? माझं माझ्या बॉस सोबत भांडण झालंय. कशावर? गेले काही दिवस मी ऑफिसला गेलो नाही म्हणून. ठीक आहे ना, तू ऑफिसला कळवलं होतंस तसं. 2 दिवसांची सुट्टी होती, 8 दिवस झाले ऑफिसला गेलो नाही. पण आपलं कारण तेवढं जेन्युइन आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे त्यांना कळलं पाहिजे ना. त्यांचं म्हणणं आहे की जे काही झालं ते आमचं देणं घेणं नाही, तुम्ही ताबडतोब कामावर रुजू व्हा. कंटाळा आला या. कोणाकोणाला किती वेळ आपली परिस्थिती समजावून सांगायची. खरंच कंटाळा आलाय. दादा, तू ना ऐकत नाहीस माझं. हा जॉब घेताना मी तुला सांगितलं होतं की नको घेऊस तो जॉब. आपली कंपनी आहे, तू मला मदत कर. पण तू तेव्हा नाही ऐकलंस. तुला हा जॉब हवा होता. तुला कारण चांगलंच माहिती. हे बघ दादा, तेव्हा तू जे काही कारण सांगितलं होतंस तो तुझा गैरसमज होता. माणसाला एकदा ठेच लागली ना की माणूस शहाणा होतो. आणि ही जी ठेच लागली ती इतकी मोठी आहे की आपलंच नुकसान झालं. दादा, हे बघ, जे घडायचं ते होऊन गेलंय. बाबा गेल्यानंतर आपल्या बिझनेसचा एवढा मोठा डोलारा तू एकट्याने सांभाळला होता. हा, आता त्यावेळेला काही डिसिजन्स चुकले, त्यामुळे आपली सगळी परिस्थिती बदलली. पण ठीक आहे ना, बिझनेस आहे. बिझनेसमध्ये हे चढ उतार होत राहतात. पण दादा, तुझ्या मनातली भीती तुला काढावी लागणार आहे, नाहीतर पुढे जाऊन काहीच नाही होऊ शकणार.
तर आत्ता तरी तू माझं ऐकणार आहेस का? बोल. मी मध्ये जोशींबरोबर एक प्रोजेक्ट डिस्कस करत होतो. त्यांना मी एका साईटबद्दल बऱ्यापैकी सगळी माहिती सांगितली होती. तर ते प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करायचं. तू माझं ऐक, हा जॉब सोड आणि जोशींकडनं त्या प्रोजेक्टबद्दलची सगळी माहिती मिळेल आणि मला जॉईन मदत कर. मला आपला बिझनेस आहे दादा. एक मिनिट, माझ्याकडे फोनवर ना त्या प्रोजेक्टचं सगळं प्रेझेंटेशन आहे. हे, तू हे प्रेझेंटेशन बघून घे आणि मग मला सांग, ठीक आहे? कोण आलं असेल? निलय, तू आहेस का? आई, आई, बाबा तुम्ही आहात का? कोण आलं असेल आत्ता? इथं बटन ऑन केलं होतं.
सॅड्रिक, गार्गी बोलतो. सगळ्यांना जरा सांग मी आत्ता घरी नसणार आहे, म्हणजे नेमकं तुम्ही यायचात आणि मी घरी नसायचे असं होईल. सांगशील ना? ॲक्च्युली एक खंडागळे नावाची व्यक्ती आहे, त्याला भेटायला जायचं आहे. मी बोलते तुझ्याशी नंतर. बाय. सॉरी हा सॉरी. हे पाटील उद्या भेटतोस ना रे? हो. एक्सक्यूज मी, मला सांगा इकडे खंडागळे कुठे बसतात? खंडागळे नाही, खंडागळे नावाचं इथे कोणीही नाहीये. पण मला इथलाच पत्ता दिला, म्हणजे याच तहसील ऑफिसमध्ये ते असतात असं सांगितलं. हे पाटील, आपल्याकडे खंडागळे कोण आहे रे? अरे ते आपले हरी काका. हरी काकांचं नाव खंडागळे नाही का? विसरलोच होतो मी, सॉरी. कुठे बसतात ते, म्हणजे कुठे असतात ते? आलं लक्षात. जन्म मृत्यू नोंदणीसाठी तुमचं काम आहे ना? नाही. अहो, ते त्याच डिपार्टमेंटला काम करतात. हो, पण माझं त्यांच्याकडे एक काम आहे. अहो, हरी काका रजेवर आहे, ते 10 दिवसांनी येतील. तुमचं काय काम असेल ते सांगा, पाटील करतील ना. नाही, मला त्यांनाच भेटायचं. अहो, तुम्हाला सांगितलं ना मॅडम, ते रजेवर आहेत, ते 10 दिवसांनी येणार आहेत. ओके, मला त्यांचा पत्ता देऊ शकता का तुम्ही? पत्ता? काय झालं? अहो मॅडम, अहो शोधून शोधून तुम्ही असा माणूस शोधला जो आता या ऑफिसमध्ये नाहीये, आणि आता तो नाहीये म्हणून त्याचा पत्ताच मागताय. का म्हणजे मला कळलं नाही. ते तुम्ही समजून घ्या मॅडम. अहो, 1 नंबरचा सर्किट माणूस आहे तो. एकाशी धड बोलत नाही. या आमच्या तहसील ऑफिसमध्ये एकाशी पटत नाही त्याचं. तुम्ही मला सांगा ना, मी करतो ना काम तुमचं. हे बघा, माझं काम त्यांच्याकडेच आहे. तुम्ही मला प्लीज पत्ता द्या ना. नाही, ते नाही जमणार. का? अहो, कोणाचाही पत्ता कोणालाही द्यायचा का? हे बघा, माझं खरंच खूप महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे, आणि मला त्यांना भेटावंच लागणार आहे. प्लीज, मी रिक्वेस्ट करते. हो मॅडम, कशाला नादी लागताय त्या माणसाच्या? मी तुम्हाला म्हणलं ना, अहो सर्किट आहे तो, सर्किट. डोंट वरी, आय विल मॅनेज. मला प्लीज पत्ता द्याल का? ठीक आहे. मी देते. या. थँक्यू सो मच. दादा, एक बॉक्स. ठेव तिथे. अरे बाकी सगळं आवरून झालंय तुझं? काय माहित,
काय माहित म्हणजे सगळं आवरून झालंय का? होय झालंय. ते क्षितिज दादा बी सगळं आवरून झालं त्यांचं. तो आवरून बंगल्यावर गेला सुद्धा त्याच्या कामाला. दादा ते एक विचारायचं होतं. विचार. मला सुट्टी मिळेल का? गावी जायचं होतं. सुट्टी? वैजू, आपलं एकदा या विषयावर बोलणं झालंय ना, मग आता कशाला परत? नाही, तू सगळा घरचा कोपरा न कोपरा बघून घे, काही वस्तू राहायला नको. अरे साक्षीचं आवरून झालं का आकाश? झालंय तिचं. बर. आणि क्षितिज? अगं क्षितिज बंगल्यावर गेला सुद्धा. अरे देवा, मला त्याला एक निरोप द्यायचा होता. कुठला निरोप? अरे आपण आता नवीन घरात राहायला जाणार आहोत ना, तर त्या घरात राहायला जायच्या आधी म्हटलं पूजा करूया, तर त्यासाठी गुरुजींना निरोप द्यायचा. अरे तुला सांगायचं राहून गेलं मावशी, माझं गुरुजींशी बोलणं झालंय. बर, ठीक आहे. बरं तुझं सगळं सामान आवरून झालंय का? बॅग घ्यायची आहे का? अरे हो, ती एक बॅग आहे बघ, खूप जड आहे, घेऊन येतो जरा. ठीक आहे, आणतो मी. बाहेर सामान लोड करण्यासाठी माणसं आहेत, ते हे सामान घेऊन जातील. घेऊन जाऊ दे. होय. वैजू, तुझं सामान कुठे आहे? आहे आतमध्ये, आणते. वैजू, मला तुला एक सांगायचं. मला ना खूप बरं वाटतं आणि माझी खात्री आहे आपल्याला ना हा मृत्युंजय बंगला नक्की लाभला. नरहरी खंडागळे तुम्हीच का? मी गार्गी महाजन. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू शकतो का आपण? नाही. अहो प्लीज दरवाजा उघडा, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. प्लीज. या